झालं का जेवण खाऊन? माझं पण झालं. बसले आता अशी. काही इथं का बसते मी माहिती आहे का? त्या रूममध्ये फार गरम होतं. इथं जरा वारा येतो किचनच्या इथे. दार असल्यामुळं आणि सावली असल्यामुळं फार गार लागतं, छान लागतं. पंखा लावायची गरज नाही. मी इथंच बसत असते किचन वाट्याच्या तिथं जेवण करायला. ठीक आहे. तर हा खरात जो होता ना, कॅप्टन खरात, भोंदूबाबा खरात, ह्याच्यात एवढी ताकद कुठून होती हो? आता 68चा का 67 काय असं त्याचं वय सांगतात ते. हां. आणि इतक्या बायका त्याच्याकडे रोज येत होत्या. अहो एका बाईशी सेक्स करायचं म्हटलं तर ह्या वयामध्ये माणूस थकून जातो माहिती आहे का? हां. आणि इच्छा नाही राहत करायची म्हणजे वय तसं असतं माणसाचं. आता तुम्ही म्हणता की तुम्ही असं कसं बोलता? मी असं बोलत नाही, मी अनुभवानं सांगते. माझ्या आजूबाजूला पण म्हातारी माणसं आहेत. ते आता बोलायला लागलेत की ह्या वयामध्ये माणूस काहीच करू शकत नाही, म्हणजे त्याच्या सर्व इच्छा मरून जातात माहिती आहे. आणि ह्याला एवढी ताकद कुठून येत होती? म्हणून तो पोलिसांना म्हटला, अहो ताकद गेली हो माझी, ताकद गेली हो माझी. अरे निर्लज्जा. हं? आज इतकी वर्ष झाली तो बायकांवर बलात्कार करत होता. त्याच्या बायकोला नाही समजलं का की आपला नवरा काय करतोय काय नाही, उगाच करतोय म्हणून करू द्यायचं त्याला काही पण. मला काय म्हणायचं, बायका तरी कशा जात होत्या, परंतु ते फसवत होता म्हणते, नवऱ्याला मारल, तुमच्या घराला त्रास देईल, तुमच्यावर हे करल, तुमच्यावर जप्ती आणल, काय 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 सांगतात ते लोक. त्या प्रकारे ते आईवडिलांना मारल. त्या मुलीला सांगितलं होतं, मी तुझ्या आईवडिलांना मारून टाकल. म्हणजे धमक्या द्यायचा तो लोक. थोडक्यात म्हणजे बायकांना धमक्या द्यायचा म्हणून ते असं करत होतं. परंतु ह्या वयामध्ये इतकी ताकद नाही राहतो. कुठून ताकद आणत होता तो एवढ्या बायकांसंगती सेक्स करण्याची, काय माहिती बाई. 60 वर्षात तर माणूस एकदम रिटायर होऊन आपलं शांतीला धरून बसते. बायको एकीकडे झोपती, नवरा एकीकडे झोपतोय. हां. ह्या वयामध्ये सुना जावई नातवंड असतात घरामध्ये, आणि कोणाला एवढी इच्छा असते हो करायची? जो तो म्हणतो नको बाबा मला शांततेने राहू द्या, आहे की नाही? आणि हा बघा, ह्याला तर तरुण पोरांच्या वर ह्याचा चळ भरला होता. जवान पोरांना एवढा हे करणार नाहीत तेवढं हा करत होता. दिवसभर रात्रभर काय त्याचं चाललं होतं. पापाचा घडा भरला आणि फुटला. पोलिसांनी लय मारला असं अहो त्याला माहिती. तो इतका वाकला, उगच नाही वाकला, पोलिसांनी चांगलाच हात धुवून घेतलाय त्याच्यावर माहिती. काय काय केलं असेल आता ते पोलिसांना त्यालाच माहिती. रेप केसमध्ये खूप मारतात पण पोलीस, एवढं मात्र खरं.